जर तुम्ही आत्ता रिसेंटली किंवा अगदी काही वर्षांपूर्वी अशा कोणत्या व्यक्तीच्या सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये आला असाल किंवा रक्ताच्या संपर्कात आला असाल आणि तुम्हाला जर अशी शंका असेल की ती व्यक्ती HIV पॉझिटिव्ह असू शकते, अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला कसं कळणार की तुम्ही पण HIV पॉझिटिव्ह आहात की नाही? तुमच्या शरीरात कशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात? कोणत्या टेस्ट म्हणजेच तपासण्या पॉझिटिव्ह येऊ शकतात आणि तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे? आजच्या व्हिडिओमध्ये मी ही सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज आपल्या मराठी भाषेत आहेत. चला असं मानून चालू की आजच्या दिवशी तुम्ही कोणत्याही अशा व्यक्तीच्या सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये आलात किंवा कोण्या एखाद्या व्यक्तीची वापरलेली इंजेक्शन सिरिंज, नीडल किंवा एखादा शार्प ऑब्जेक्ट तुम्हाला टोचला गेला आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या ब्लड कॉन्टॅक्टमध्ये म्हणजेच रक्ताच्या संपर्कात आलात आणि आता तुम्हाला भीती वाटायला लागली की तुम्ही HIV पॉझिटिव्ह झालात. हे तुम्हाला कन्फर्म कसं समजणार? पहिल्या 24 तासात तुमच्या शरीरात कोणतीही लक्षणं दिसणार नाहीत. जरी ती व्यक्ती HIV पॉझिटिव्ह असली तरी सुद्धा, किंवा अशी कोणतीही डायग्नॉस्टिक टेस्ट सुद्धा उपलब्ध नाहीये जी हे डिटेक्ट करू शकेल. अशा वेळी आपण काय करायचं? जर ती व्यक्ती तुमच्या ओळखीची असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या रक्ताची तपासणी करून घ्यावी लागेल आणि जर त्या व्यक्तीची HIV टेस्ट निगेटिव्ह आली तर तुम्हाला घाबरायचं काहीही कारण नाही. पण जर त्या टेस्टमध्ये ती व्यक्ती HIV पॉझिटिव्ह आली तर मात्र तुम्हाला लगेचच डॉक्टरांना भेटायचंय आणि पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस घ्यायचंय. हे पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस नेमकं काय असतं? जर एखादी व्यक्ती कोणत्या HIV पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आली तर त्या व्यक्तीला काही औषधं दिली जातात, ज्यामुळे पुढे जाऊन आयुष्यात त्याला HIV हा आजार होत नाही. पण इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की हे प्रोफिलॅक्सिस किंवा ही औषधं तुम्हाला लवकरात लवकर घ्यायची आहेत, कारण ही औषधं घेण्याचा विंडो पिरियड हा फक्त 72 तासांचाच असतो. कोणत्याही प्रकारे एक्सपोजर झाल्यानंतर 72 तासांच्या आत ही औषधं सुरू करणं हे खूप गरजेचं आहे, कारण एकदा जर तुम्ही पॉझिटिव्ह झालात तर ही औषधं घेऊन काहीही उपयोग होणार नाही. जर तुम्ही कोणता कॉन्टॅक्ट बनवला असेल तर घाबरायचं नाहीये. 24 तासांच्या आत त्या दुसऱ्या व्यक्तीची टेस्ट करून कन्फर्मेशन करून घ्या आणि पॉझिटिव्ह असेल तर पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस घ्या. 72 तासांच्या आत तुमच्या शरीरात नेमकं काय होईल जर तुम्ही HIV पॉझिटिव्ह झालात तर? 72 तासांपर्यंत सुद्धा तुम्हाला कोणतंही लक्षण दिसणार नाही आणि टेस्ट सुद्धा डायग्नोसिस कन्फर्म करणार नाही की तुम्ही HIV पॉझिटिव्ह आहात म्हणून. त्यामुळे 72 तासांच्या आत सुद्धा तुम्हाला सारखंच काम करायचंय. ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलात त्यांची टेस्ट करा आणि पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला सेम पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस घ्यायचंय. निगेटिव्ह असेल तर घाबरायचं नाही. 72 तासांच्या आत जर ही प्रोफिलॅक्सिस औषधं वापरली तर तुम्हाला HIV इन्फेक्शन होणार नाही. सात दिवस गेल्यानंतर सुद्धा तुम्ही HIV पॉझिटिव्ह असाल तरीही कोणतीही लक्षणं दिसणार नाहीत किंवा कोणतीही क्लिअर साइन सिम्पटम्स दिसणार नाहीत. पण 7 दिवसांनंतर HIVची एक टेस्ट आपण करू शकतो, ज्यामध्ये आपण त्या व्हायरसचा RNA किंवा जेनेटिक मटेरियल रक्तात बघू शकतो, ज्यामुळे टेस्ट रिझल्ट हा पॉझिटिव्ह येतो. त्यामुळे ही टेस्ट करून घ्या. पण जर टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला तर ती टेस्ट 2 ते 3 आठवड्यांनी परत एकदा रिपीट करायची आहे.
कारण जर रिस्क असेलच तर बऱ्याच वेळा टेस्ट नंतर सुद्धा पॉझिटिव्ह येऊ शकते. पण जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटायचंय आणि लवकरात लवकर HIV ची थेरपी किंवा ट्रीटमेंट सुरू करायची आहे. कारण जितक्या लवकर थेरपी मिळते आपली इम्युन सिस्टीम तेवढी स्ट्रॉंग राहते आणि तुम्ही लाईफ लॉंग नॉर्मल आयुष्य नक्कीच जगू शकता. 15 दिवसांनंतर तुमच्या शरीरात HIV ची कोणती लक्षणं दिसू शकतात हे बघू. जर तुम्ही HIV पॉझिटिव्ह झालात तर 15 दिवस ते 1 महिन्याच्या आत HIV इन्फेक्शनची अक्यूट लक्षणं दिसायला सुरुवात होते, ज्यालाच सब अक्यूट HIV इन्फेक्शन असं म्हणतात, ज्यामध्ये तुम्हाला सिंपल व्हायरल इलनेस सारखं आजारपण येतं, जसं की डोकेदुखी, घसा खवखवतो, ताप, हातपाय दुखतात, कंबरदुखी, जॉईंट पेन, जुलाब लागतात, लिम्फ नोड्स थोडेफार मोठे होतात, वीकनेस, थकवा जाणवतो, अशी सिंपल लक्षणं दिसायला सुरुवात होते, जी कोणाला समजत नाहीत की ही HIV ची लक्षणं आहेत. 90% लोकांमध्ये अशीच लक्षणं दिसतात, पण कोणीही हे समजूच शकत नाही की ही लक्षणं HIV ची असू शकतात. या दरम्यान साधारण 15 दिवसांनंतर जर तुम्ही HIV इन्फेक्टेड असाल तर तुमच्या रक्ताच्या तपासणीमधून आता मात्र डायग्नोसिस हा कन्फर्म करता येऊ शकतो. एक टेस्ट मी तुम्हाला आधीच सांगितली आहे जेनेटिक मटेरियलची, ती तर 1 आठवड्यातच पॉझिटिव्ह येते. पण जी नॉर्मल लॅब टेस्ट करतो, ज्यामध्ये आपण आपल्या शरीरात HIV व्हायरसच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज आणि अँटीजन्स बघतो, ती टेस्ट 15 दिवसांनंतर पॉझिटिव्ह यायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही जर हाय रिस्कमध्ये असाल किंवा दाट शक्यता वाटत असेल की जो कॉन्टॅक्ट झाला होता तो HIV पॉझिटिव्ह असू शकतो, त्यावेळी 15 दिवसांनंतर तुमची रक्ताची तपासणी ही पॉझिटिव्ह येणार आहे आणि शरीरात थोडी लक्षणं सुद्धा दिसणार आहेत. त्यामुळे ब्लड टेस्ट करून घ्यायची आणि जर ब्लड टेस्ट ही पॉझिटिव्ह येणारी असेल तर लॅब ती टेस्ट रिकन्फर्म करते, म्हणजेच परत एकदा तपासून मगच रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असल्याचं सांगते. अशा वेळी मात्र तुम्हाला लगेचच तुमच्या डॉक्टरांना भेटायचंय. जर टेस्ट निगेटिव्ह आली आणि रिस्क हाय वाटत असेल तर 2-3 आठवड्यांनी टेस्ट रिपीट करायची, कारण बऱ्याच वेळा अर्ली फेजेसमध्ये इवन 15 दिवसांनी सुद्धा टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते, स्पेशली अँटीबॉडीज. एकदा जर तुम्हाला HIV इन्फेक्शन झालं तर तो व्हायरस तुमच्या स्वतःच्या इम्युन सिस्टीमच्या पेशींना मारायचं काम सुरू करतो. आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या इम्युन सेल्स म्हणजेच रोगप्रतिकार करणाऱ्या आजाराशी लढणाऱ्या पेशी असतात. या पेशी पुढे होणाऱ्या इन्फेक्शन्सपासून आपल्याला वाचवण्याचं महत्त्वाचं काम करतात, ज्यामध्ये एक असते CD4 सेल. हा HIV व्हायरस या CD4 सेल्सला म्हणजेच रोगप्रतिकार करणाऱ्या या पेशींना मारायचं काम सुरू करतो. तशी आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते, इम्युन सिस्टीम नीट कामच करणार नाही. म्हणूनच यासाठी लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण एकदा हा CD4 काउंट या पेशींची संख्या कमी झाली तर वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घेऊन सुद्धा पेशींची संख्या वाढतच नाही आणि मग पेशंटला वेगवेगळ्या पद्धतीचे इन्फेक्शन्स व्हायला लागतात. 1 महिन्यानंतर HIV पॉझिटिव्ह पेशंटची सब अक्यूट म्हणजेच सुरुवातीची लक्षणं पूर्णपणे बरी होतात. त्यानंतर मात्र तो पेशंट बऱ्याच वर्षांसाठी क्रॉनिक HIV इन्फेक्शनच्या फेजमध्ये जातो. हे क्रॉनिक HIV इन्फेक्शन म्हणजे काय? यामध्ये शरीरात असणारे HIV व्हायरस हळूहळू आपली संख्या ही वाढवत जातात आणि त्यामुळे रोगप्रतिकार करणाऱ्या CD4 पेशींची संख्या ही कमी कमी होत जाते. क्रॉनिक इन्फेक्शनमध्ये वर्ष निघून जातात. काही सिम्पटम्स सोबत असतात आणि त्यांची सिव्हियारिटी ही जसा वेळ निघून जातो तशी वाढत जाते आणि रोगप्रतिकार करणाऱ्या पेशींची संख्या संपून जाते. एक वेळ अशी येते की या CD4 सेल्सची संख्या इतकी जास्त कमी होते आणि त्यामुळे आजाराची लक्षणं खूप जास्त सिव्हिअर होत जातात आणि आता या आजाराला आपण एड्स म्हणायला लागतो.
HIV ही संसर्गाची पहिली पायरी असते. एड्स आजाराची शेवटची गंभीर पायरी असते. प्रत्येक HIV रुग्णाला एड्स होतोच असं नाही. जर वेळेवर आणि नियमित उपचार घेतले तर नियंत्रण शक्य असतं. कोणकोणती लक्षणं यामध्ये दिसू शकतात? खूपच वेगळी लक्षणं असतात जी जनरली लोकांना लवकर समजत नाही. वर्षानुवर्ष डायरिया लागतो. महिनोन-महिने बरा न होणारा डायरिया म्हणजेच जुलाब होणं. वजन खूप वेगाने कमी होतं. महिन्यांमध्येच 8-10 किलो इतकं जास्त वेट कमी व्हायला सुरुवात होते. तोंडात पांढरे पांढरे पॅचेस येतात. कॅन्डिडाचं इन्फेक्शन होतं. जिभेच्या दोन्ही बाजूला पांढऱ्या रंगाचे केसासारखे दिसणारे पॅचेस येतात. त्यासोबतच शरीरात बऱ्याच ठिकाणचे लिम्फ नोड्स सुजतात. तुमच्या जनायटल एरियामधून म्हणजेच गुप्तांगातून पांढऱ्या रंगाचा डिस्चार्ज येतो. तिथे सुद्धा कॅन्डिडाचे इन्फेक्शन होतं. वेगवेगळ्या पद्धतीचे स्किन इन्फेक्शन्स, त्वचेचे संसर्ग वारंवार होतात. जुना एखादा स्किनचा प्रॉब्लेम इम्युनिटी कमी झाल्यामुळे अचानक वाढतो. पसने भरलेले, पाण्याने भरलेले फोड, विचित्र त्वचेसंबंधीचे आजार संपूर्ण शरीरात पसरतात. खूप थकवा येतो. वारंवार सर्दी, पडसं, रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स होतात आणि सारख्या हॉस्पिटलच्या चक्रा माराव्या लागतात. या व्यतिरिक्त तोंडात वर्षानुवर्ष अल्सर्स येत राहतात. सारखं तोंड येतं. हा सुद्धा क्रॉनिक HIV सिम्पटम आहे. मेंदूमध्ये, सांध्यांमध्ये इन्फेक्शन्स होणं, सतत काही ना काहीतरी आजारपण हे सुरूच असतं. आणि बऱ्याचदा होतं असं की पेशंट हे असे सगळे प्रॉब्लेम्स घेऊन डॉक्टरांकडे येतात आणि डॉक्टरांना शंका वाटते की पेशंट इतका अशक्त झालाय, त्याला जुलाब होत आहेत, असे वेगवेगळे इन्फेक्शन्स होत आहेत, तरुण आहे वयाने पण इतका बारीक दिसतोय. म्हणून HIV टेस्ट करून घेतली जाते आणि त्यानंतर त्याला समजतं तो HIV पॉझिटिव्ह होता. अशा वेळी डॉक्टर त्याच्या CD4 सेल्स काउंट करतात, कारण हा नंबर जितका चांगला असतो तेवढा रिकव्हरी होण्याचा चान्स जास्त असतो आणि जितका हा नंबर कमी, हाय रिस्क इन्फेक्शनचा धोका जास्त. याशिवाय डॉक्टर HIV व्हायरसच्या जेनेटिक मटेरियलच्या नंबरची पण तपासणी करून घेतात, ज्यामुळे शरीरात व्हायरल लोड किती आहे हे लक्षात येतं. या सगळ्या रिपोर्ट्सच्या आधारावर पेशंटला ART अँटी रेट्रोव्हायरल थेरपी किंवा HIVची औषधं दिली जातात. ही ट्रीटमेंट लाईफ लाँग चालते, पण हळूहळू या ट्रीटमेंटमुळे इन्फेक्शन सप्रेस होण्यासाठी मदत मिळते. CD4 काउंट जितका चांगला तेवढी इम्युनिटी चांगली, ज्याचा फायदा हा होतो की ट्रीटमेंटला पेशंटचं शरीर चांगला रिस्पॉन्स देतं. एड्स म्हणजे शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती इतकी जास्त कमी झालेली आहे, ज्यामुळे आता असे इन्फेक्शन्स व्हायला सुरुवात होते जे नॉर्मल माणसांना, ज्यांची इम्युनिटी छान असते, त्यांना इन्फेक्ट करू शकत नाही. जेव्हा CD4 सेल्सची संख्या खूपच जास्त कमी होते, 200 पेक्षा कमी असते, तेव्हा असे इन्फेक्शन्स दिसतात. आणि आता आपण आजाराला HIV न म्हणता एड्स म्हणू शकतो. या स्टेजमध्ये असे इन्फेक्शन्स बघायला मिळतात ज्याचा आपण कधी विचार सुद्धा करू शकत नाही, कारण हे इन्फेक्शन्स जनरल पॉप्युलेशनमध्ये बघायला मिळत नाहीत. जसं की वेगवेगळ्या खूप रेअरली दिसणाऱ्या फंगसचं मेंदूमध्ये होणारे इन्फेक्शन, छातीमध्ये फंगल इन्फेक्शन होणं, रक्तात सुद्धा असं इन्फेक्शन दिसणं, TB होणं. या व्यतिरिक्त बरेच कॅन्सर सुद्धा दिसतात. उदाहरण द्यायचं झालं तर स्त्रियांमध्ये सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या पिशवीच्या खालच्या बाजूचा कॅन्सर होणं, लिम्फोमाज होतात जे एका प्रकारचे ब्लड कॅन्सर्स असतात. या व्यतिरिक्त वेगवेगळे व्हायरल इन्फेक्शन्स होतात जे शरीरातल्या प्रत्येक अवयवामध्ये दिसायला लागतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगसमुळे न्यूमोनिया होतो. शरीरात इम्युनिटी इतकी कमी झालेली असते की औषधांचा, ट्रीटमेंटचा परिणाम दिसणं सुद्धा अवघड होऊन जातं आणि ही स्टेज जनरली सिरियस असते.
म्हणून या स्टेजपर्यंत कोणताही पेशंट पोहोचू नये, एड्स होऊ नये यासाठी खूप महत्त्वाचं आहे की डाऊट असल्यास HIV टेस्ट ही लवकरात लवकर करून घेणं आणि HIV पॉझिटिव्ह असेल तर तातडीने ART किंवा HIVची ट्रीटमेंट सुरू करणं. मी पुन्हा एकदा सांगते, ही औषधं लाईफ लाँग सुरू ठेवावी लागतात, पण तुम्ही एक नॉर्मल आयुष्य नक्कीच जगू शकता. कारण या औषधांमुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती ही टिकून राहते आणि तुमचं शरीर प्रत्येक पॉसिबल इन्फेक्शनसोबत लढू शकतं. त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची आहे. सगळ्या लोकांना याची माहिती असणं आवश्यक आहे की HIV एड्स इन्फेक्शन नक्की असतं काय आणि आपण यापासून स्वतःला कसं वाचवू शकतो आणि कसं ट्रीट करू शकतो. मी माझ्या एका शॉर्ट व्हिडिओमधून सांगितलं होतं की हे इन्फेक्शन होण्यामागे नेमकी कारणं काय असतात. या व्हिडिओमध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की HIV इन्फेक्शनमध्ये शरीरात काय होऊ शकतं आणि तुम्हाला कसं कळेल की HIV टेस्ट केव्हा पॉझिटिव्ह येऊ शकते आणि तुम्ही यासाठी काय करू शकता. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी हे सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करेन की HIV ट्रीट कसा केला जातो, यासाठी कोणतं वॅक्सिन असतं की नाही आणि ते लोक जे ऑलरेडी पॉझिटिव्ह झालेले आहेत त्यांनी आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढे येणाऱ्या व्हिडिओजची माहिती तुम्हाला मिळू शकेल. धन्यवाद.